उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरती व्यासपीठावरून थेट नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच टोले लगावले। बघूया। एकनाथरावजी, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तू प्रतिनिधी पाठवू नका। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून प्रतिनिधी पाठवू नका असा नाराजीचा सूर आवळला। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं। मात्र या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेच गैरहजर होते। शिंदेंनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते, पण हे अजित पवारांना काही रुचलं नाही। देवेंद्रजींना, तसंच आमच्या राणे साहेबांना, आमच्या अशोकरावांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तू प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे। एकनाथ शिंदे यांनी नियोजित दौऱ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं कळवल्याचं खुद्द अजित पवारांनीच सांगितलं। मात्र त्याआधी प्रतिनिधी पाठवू नका असंही वक्तव्य केलं। महायुतीतील दोन घटक पक्षात गैरहजेरीच्या मुद्द्यावरून टोलेबाजी सुरू झाल्यानं विरोधकांना गुदगुल्या झाल्या नसत्या तर नवलच। मग काय, विरोधकांनीही आलेल्या संधीचा चांगलाच उपयोग करून घेतला। एकनाथ शिंदे आता खूप नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत। त्यामुळे वेळ मिळेल त्यावेळेला ते त्यांच्या झरी गावात जातात आणि वेळ मिळेल त्यावेळेला कामाख्या देवीला जातात आणि जे काय जडीबुडी वगैरे काय करायचे करतात असं मी नाही म्हणत, इतर जण म्हणतात। उपमुख्यमंत्री अजित पवार बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात। जर एखादी बाब आवडली नाही तर अजित पवार थेटपणे सांगतात। शनिवारीही अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून बेधडक वक्तव्य केलं। मात्र यावेळी त्या वक्तव्याची चर्चा जरा जास्तच झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।